तर नमस्कार मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये 10 पर्यंत जे काही फंक्शन होते त्याचे व्हिडिओ पाहिला आहे आपण सोल्यूशन। तर आता आपण 11वा लगेच घेणार आहोत। तर पहा 11वा आहे tan of cos sin x। तर फंक्शन म्हणायचं डायरेक्ट लगेच। तर y = tan of cos sin x हा झाला याचा फंक्शन। काय करायचं, सिंपली आपलं सर्व इतर स्टेप आपल्याला पाठ झाले आहे। डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, कारण का फंक्शन x मध्ये आहे, त्यामुळे काय करायचं मग y ला जर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर dy भागिले dx येतोय, त्यामुळेच d भागिले dx। डेरिव्हेटिव्ह कशाचे काढायचे मग आपण, tan of cos x नाही बरं, तर cos of sin x आहे, राईट। परत त्याचा मोठा ब्रॅकेट। तर पहा आता आपण रात्रीला व्हिडिओ बनवत होता, तर त्यामुळं थोडी क्लिअरिटी येत नसेल तर काही मॅनेज करून घ्यायचं। पहा तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, tan साठी हा काय झाला, हा f of x झाला, त्यामुळं काय करायचं आपण मग tan, आता tan f of x डेरिव्हेटिव्ह काय आहे, tan f of x डेरिव्हेटिव्ह sec² f of x। f of x म्हणजे इथं कोण, cos of sin x आहे। परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, f of x ची। f of x म्हणजेच कोण, cos of sin x। हा याच्यासाठी काय झाला, हा f of x झाला, तर dy भागिले dx। आता ह्या sec² f of x ला sec² f of x आपण ठेवू, f of x म्हणजेच cos of sin x। परत डेरिव्हेटिव्ह आता ह्या cos साठी जे फंक्शन आहे हा काय झाला, याचा फंक्शन झाले, तर cos f of x डेरिव्हेटिव्ह काय येते, मायनस sin f of x। cos f of x डेरिव्हेटिव्ह काय येते, ब्रॅकेटमध्ये घेऊया, मायनस sin f of x। f of x परत कोण आहे, sin x आहे, याचा मायनस sin f of x इंटू डेरिव्हेटिव्ह कशाची, f of x ची, म्हणजेच sin x ची डेरिव्हेटिव्ह। पहा खूप सोपं आहे। तर dy भागिले dx, नीट जे EITला असेच प्रश्न येतात, तर sec² cos of sin x, राईट, इंटू, आता पहा ह्या ब्रॅकेटला आपण असं ठेवूया, तर sin of sin x। आता पहा डेरिव्हेटिव्ह sin x डेरिव्हेटिव्ह काय ते, cos x, sin f of x डेरिव्हेटिव्ह, f of x म्हणजे इथं कोण आहे, x आहे, परत x डेरिव्हेटिव्ह sin f of x डेरिव्हेटिव्ह cos f of x, परत x डेरिव्हेटिव्ह 1 येते, लिहायची गरज नाही, ही झाली डेरिव्हेटिव्ह। तर dy भागिले dx, sec² f of x ला sec² f of x लिहूया, परंतु हा कशात आहे, गुणाकाराच्या टर्ममध्ये आहे, त्यामुळे आपण कुकडी लिहिल्यावर काही चालते, त्यामुळे आपण मायनस समोर लिहूया, cos x आपण त्याच्या अगोदर लिहूया, काही फरक पडत नाही, इंटू sin of sin x इंटू sec² cos of sin x, ही झाली याची डेरिव्हेटिव्ह। तुम्हाला प्रश्न पडत असेल की मागी मोरी असंच का लिहायचं, कारण का ज्याची पॉवर जी का डिग्री असते त्याची मोठी असतो, त्याला आपण शेवटी जर लिहिलं तर खूप चांगलं वाटतं गणित, त्यामुळे आपण लिहितोय। पहा तर लगेच आपण दुसरं गणित घेऊया, म्हणजे 12वं गणित काय आहे, पहा sec of tan x⁴ + 4 आहे, हे खूप सोपं असेल। पहा तर sec of tanचा अँगल काय आहे, x⁴ + 4 आहे। सर्वप्रथम फंक्शन मानायचं आपल्याला माहितीच आहे की y = तर y = काय येईल, sec of tanचा अँगल काय आहे, तर x⁴ + 4 आहे, तर डिफरन्शिएट म्हणजेच dy भागिले dx। सिम्पली आपल्याला इथं वाक्य लिहायचं, विसरायचं नाही। पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, कारण का फंक्शन व्हेरिएबल काय आहे, x मध्ये चेंज होणार आहे, तर मग d भागिले dx। तर डेरिव्हेटिव्ह कशाचे काढायचे आपल्याला, sec of tan of x⁴ + 4 चे काढायचे आहे आपल्याला, तर याचे डेरिव्हेटिव्ह काढूया आपण, काय मग सोपं dy भागिले dx। आता हा सेक झाला, हा याच्यासाठी काय झाला, f of x झाला, तर sec f of x डेरिव्हेटिव्ह काय ते, sec f of x डेरिव्हेटिव्ह काय ते, sec f of x tan f of x, मग काय ते sec f of x। f of x म्हणजेच कोण, tan of x⁴ + 4 इंटू tan f of x, म्हणजे tan of f of x कोण आहे, परत tan मध्येच आहे, पहा x⁴ + 4 आहे, हा झाला
सेक एफ ऑफ एक्स टॅन एफ ऑफ एक्स. परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची असते, पुरी कंप्लीट डेरिव्हेटिव्ह निघेपर्यंत आपण काढतच राहायचं पहा डेरिव्हेटिव्ह. तर एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायचं. परत त्याला या ए काय झाला आपला एफ ऑफ एक्स. मग काय येईल मग टॅन ऑफ एक्स रेस टू 4 + 4 हा झाला एफ ऑफ एक्स. याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह परत काढायची आहे. तर dy भागिले dx काढलेली डेरिव्हेटिव्ह जे काय फंक्शन असेल ते आपण ॲज इट इज लिहून ठेवायचं पहा. तर एक्स रेस टू 4 + 4 इंटू टॅन ऑफ टॅन एक्स रेस टू 4 + 4 इंटू डेरिव्हेटिव्ह. आता पहा टॅन एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स राईट. टॅन एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स कोण आहे इथं एक्स रेस टू 4 + 4. परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची एफ ऑफ एक्स म्हणजेच टॅन एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स याला एफ ऑफ एक्स म्हणतोय. तर एफ ऑफ एक्सची परत डेरिव्हेटिव्ह काढायची एक्स रेस टू 4 + 4ची डेरिव्हेटिव्ह काढायची. पहा किती सोप्पा आहे. तर dy भागिले dx तर हे ॲज इट इज लिहून ठेवायचं पहा आपण जे काढलेलं आहे. नाही तर परत याची डेरिव्हेटिव्ह काढत पाहाल तुम्ही तर काय टेन्शन घ्यायचं नाही. तर टॅन एक्स रेस टू 4 + 4 इंटू सेक स्क्वेअर एक्स रेस टू 4 + 4. आता पहा आता डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची पहिलं याची काढायची आपण एक्स रेस टू 4ची काढायची परत नंतर 4ची काढायची. परंतु त्यामुळे आपण डायरेक्ट काढूया आपल्याला 4ची कॉन्स्टंटची तर 0 येते +0 याच्या या डेरिव्हेटिव्ह मिसळल्यानं काय फरक पडत नाही. त्यामुळे एक्स रेस टू 4ची डेरिव्हेटिव्ह काय येते एक्स रेस टू 4ची डेरिव्हेटिव्ह 4x⁻³ येते. म्हणजे एफ ऑफ एक्सचा पॉवर जर n असेल n खाली येतो आणि एफ ऑफ एक्सचा पॉवर n - 1 म्हणजे 4 मधून 3 गेले 4 मधून 1 गेलं 3 4x⁻³ आलं. परत डेरिव्हेटिव्ह हे एफ ऑफ एक्सचा पॉवर n होते म्हणजे एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते एक्सची 1 येते. लिहायची गरज नाही. आता सिम्पली आता एवढंच उत्तर ठेवलं तर खूप चांगलं. परंतु आपण जर आणि सिम्पली आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर जर लिहिलं तर हे काय 4x³ अगोदर लिहिता येते आपल्याला दुसरं काय नाही. आणि सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेस टू 4 + 4 इंटू टॅन एक्स रेस टू 4 + 4 इंटू सेक स्क्वेअर एक्स रेस टू 4 + 4 ही झाली याची डेरिव्हेटिव्ह. ही झाली याची काय झाली पहा डेरिव्हेटिव्ह. आणि ही खूप सोपी असते. ही जर जमली तर समजा इझी असते. तर आता हे किती झालं पहा 12वा प्रॉब्लेम झाला. तर 13वा प्रॉब्लेम म्हणजे खूप सोपा प्रॉब्लेम आहे. तर 13वा प्रॉब्लेममध्ये काहीच नाही पहा काय e⁻⁴ दिलेले आहे. तर e⁻⁴ म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे पहा काय आहे तर एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. तर एक्सपोनेन्शियल फंक्शनचं त्याच्यामध्ये दिलं आहे की कंसामध्ये लॉग एक्सचा वर्ग काय लॉग एक्सचा वर्ग मायनस लॉग एक्सचा वर्ग मायनस लॉग इथं एक्सचा वर्ग लॉग ऑफ एक्सचा वर्ग आहे. तर तिथं एक्सचा वर्ग आहे तिथं एक्स आहे पहा समजून घ्यायचं. इथं एक्सचा वर्ग परत याचं ब्रॅकेट. तर तुम्हाला मी रूल सांगतो पहा हा रूल तुम्हाला कोण्या पुस्तकात घटत नाही. तर हा रूल जर तुम्ही ध्यानात ठेवलं तर जिंदगीवर तुम्हाला लॉगरिथमचा कसलाही प्रॉब्लेम येऊ द्या ते तुम्हाला इझी समजून जाईल पहा. तर हा रूल आहे जर एखादा फंक्शन इथं काय नाही म्हणजे लॉगच्या इथं काय नाही म्हणजे ई असतो पहा याचा बेस काय असतो ई असतो. जर एफ ऑफ एक्स आता इथं काय ए जर असेल परत डोक्यावर जर लॉग नावाचं जर काय आलं असेल परत इथं जर ए आला असेल तर आणि इथं जर एफ ऑफ एक्स काय जर आला असेल तर याला काय लिहिता येते सिम्पली आपल्याला इथं ए लॉग जर असेल तर फक्त एफ ऑफ एक्स लिहिता येते पहा आपल्याला. तशाच प्रकारे इथं पहा मग ई इथं लॉग परत त्याचा बेस ई असेल इथं काहीतरी एफ ऑफ एक्स जे काय असेल तर आपण डायरेक्ट काय लिहायचं पहा एफ ऑफ एक्स लिहायचं सेम ॲज इट इज तेच आहे पहा. इथं ई आहे मात्र दिसत नाही आहे पुस्तकामध्ये देणं. आता आपल्याला समजून घ्यायचं की इथं काय नाही म्हणजे बेस ई आहे e⁻⁴ लॉग ही आहे एफ ऑफ एक्स हा झाला. तर आपण डायरेक्ट कसं लिहू शकतोय डायरेक्ट आपल्याला लिहायला सिम्पल झाले आहे पहा. काय लिहू शकतो आपण डायरेक्ट लॉग एक्सचा होल स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. डायरेक्ट फंक्शन मानायचं लॉग ऑफ एक्सचा वर्ग मायनस लॉग एक्सचा वर्ग. डायरेक्ट डिफरन्शिएट पण करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये. तर काय येईल मग पहा dy भागिले dx. तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची लॉग एक्सचा पावर लॉग एक्सचा होल स्क्वेअर मायनस लॉग एक्सचा वर्ग. तर dy भागिले dx. तर मग सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायची पहा आपण याची.
असं जर फंक्शन आलं तर डी भागिले डी एक्स कशाचं मग लॉग एक्सच्या वर्गाची मायनस डी भागिले डी एक्स लॉग एक्सच्या आता येतो लॉगचा पूर्ण होल स्क्वेअर आहे तर लॉग एक्सचा होल स्क्वेअर आहे तर डी वाय भागिले डी एक्स. परंतु याला पहा लॉग म्हणजे काय हा एफ ऑफ एक्स आहे. एफ ऑफ एक्सचा पॉवर किती आहे एन आहे. किती सोपं आहे पहा एफ ऑफ एक्सचा पॉवर किती आहे एन आहे. मग एफ ऑफ एक्सचा पॉवर एन असेल तर काय येते एन एफ ऑफ एक्सचा पॉवर एन मायनस वन. एन म्हणजे इथं 2 खाली आलं लॉग एक्स हा एफ ऑफ एक्सचा पॉवर एन मायनस वन. एन मायनस वन म्हणजे 2मधून 1 गेलं किती एकच. परत डेरिव्हेटिव्ह कशाची एफ ऑफ एक्सची लॉग एक्सची मायनस आता लॉग एक्सचा वर्ग. तर आपल्याला आणखी एक रूल माहीत पाहिजे पहा काय आहे तर लॉग एचा पॉवर जर बी असेल तर बी लॉग ए लिहिता येते आपल्याला. त्यामुळे याला लॉग आता पहा काय म्हणलो मी लॉग ऑफ एचा पॉवर जर बी असेल तर आपल्याला बी लॉग ए लिहिता येते. हा पॉवर याच्या गुणाकारात आणून लिहिता येते पहा हा पॉवर याच्या गुणाकारात आणून लिहिता येते. तशाच प्रकारे इथं ए लॉग एचा पॉवर बी आहे तर बीला इथं आणूया आपण लॉग एक्स असं ठेवूया. याची डेरिव्हेटिव्ह काढूया नंतर. मग डी वाय भागिले डी एक्स काय मग पहा लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते पहा ए तर ॲज इट इज ठेवूया आपण. परंतु लॉग एक्स आता पहा 2 लॉग एक्स परत लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x राईट. परत एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येते लिहायची गरज नाही मायनस. आता पहा हे 2 तर कॉन्स्टंट आहे त्याला बाजूला ठेवूया आपण इंटू लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते 1/x. इथं पण सांगलो आहे आपण ही झाली याची. आता डेरिव्हेटिव्ह तर आपलं कानं झाले पहा. मग आपण काहीच करायचं नाही आता सिंपल आहे खूप. तर डी वाय भागिले डी एक्स आता पहा 2 भागिले एक्स आणि इथं लॉग एक्स होतोय मायनस 2 भागिले एक्स हा झाला याचा. तर डी वाय भागिले डी एक्स आपल्याला कसं लिहिता येते 2 भागिले एक्स जर आपण जर कॉमन काढलो आहे एवढं उत्तर ठेवल्याने काही फरक पडत नाही पाहिजे हे झालं त्याचं उत्तर. तर कॉमन काढलं तर इथून 1 निघाला म्हणजे इथं लॉग एक्स उरतोय मायनस इथून 2 भागिले एक्स म्हणजेच इथं काय उरतोय काय नाही म्हणजे 1 उरतोय. ही झाली याची डेरिव्हेटिव्ह सर्वात सोपी आणि इझी. तर पहा 14व गणित लगेच घेऊया आपण. तर 14 गणित आहे साईनचा अँगल जे आहे रूट एक्स आहे. तर फंक्शन मानलो आहे आपण y इज इक्वल टू साइन ऑफ रूट साइन एफ ऑफ एक्स. परत आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स जर केलो आहे तर त्याचं काय येतं पहा डी वाय भागिले डी एक्स डी भागिले डी एक्स साइन ऑफ रूट साइन रूट एक्स येतोय. तर सिम्पल तर काय करायचं मग डी वाय भागिले डी एक्स हा असे गणित खूप सोपे असतात पहा. हा साईनचा फंक्शन म्हणजे पॉवर हा एफ ऑफ एक्स झाला. साईनचा जे काय अँगल असेल तर साइन एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते कॉस एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण हा रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स. परत डेरिव्हेटिव्ह कशाची एफ ऑफ एक्सचीच काढायची परत डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण हा तर काय मग साइन ऑफ रूट एक्स याची हे झाली याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायची आहे परत. तर डी वाय भागिले डी एक्स मग काय कॉस ऑफ रूट साइन ऑफ रूट एक्स आता इंटू डेरिव्हेटिव्ह कशाचे काढायचं आहे साइन ऑफ आता साइन ऑफ नाही आता रूटमध्ये काय आहे हा पुरा फंक्शनच आहे राईट. तर रूट एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते तर 1/2 रूट एफ ऑफ एक्स 1/2 रूट एफ ऑफ एक्स. तुम्ही पॉज करून हा गणित करून पाहू शकतो पहा तुम्हाला जर येत असेल तर कारण का तुम्हाला खूप पुन्हा इझी जाईल. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन रूट एक्सची मग किती काय करायचं पहा डी वाय भागिले डी एक्स साइन रूट एक्सचे कसं का तर रूटमध्ये हा फंक्शन आहे पूर्ण फंक्शन मानलो आता याला रूटमधल्याला. तर मग कॉस ऑफ रूट साइन ऑफ रूट एक्स इंटू 1/2 रूट साइन ऑफ रूट एक्स राईट. परत डेरिव्हेटिव्ह कशाची साइन रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते साइन याच्यासाठी हा फंक्शन झाला परत आता साइन एफ ऑफची डेरिव्हेटिव्ह कॉस एफ ऑफ एक्स. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स नाही बरं पहा आता तर रूट आहे रूट एक्स आहे. तर डी भागिले डी एक्स रूट एक्सची काढायची. तर मग डी वाय भागिले डी एक्स काय येते इथं 1/2 आहे आपण याला समोर घेऊया. तर 1/2 इथं कॉस ऑफ रूट साइन ऑफ रूट एक्स राईट इंटू गुणाकार असल्यामुळे याला भागाकारात सुद्धा लिहू शकतो आपण साइन ऑफ रूट एक्स रूटमध्ये आहे. तर मग काय करायचं पहा आता इथं कॉस ऑफ रूट एक्स आहे इथे ॲज इट इज ठेवूया आपण कॉस ऑफ
रूट एक्स इंटू रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/2 रूट एफ ऑफ एक्स म्हणजे रूट एक्स, परत डेरिव्हेटिव्ह एक्सची 1 ते लिहायची गरज नाही. ही झाली याची डेरिव्हेटिव्ह. एवढं ठेवण्यास चालते, परंतु आपल्याला सिम्प्लिफाय करायची सवय असेल तर आपण सिम्प्लिफाय करू शकतोय. हे साईन हे कॉस कटून टाकू नका पहा, कारण का हे रूटमध्ये आहे, हे बाहेर आहे. तर त्यामुळं आपण काय करायचं, ह्या दोनला गुणून घेऊया आपण 1/4 रूट एक्सला समोर घेऊया. परत कॉस एक्स भागिले, आता हे ॲज इट इज आपण ठेवूया चालते पहा, परंतु आपण कॉस एक्स समोर लिहूया. आपण काय लिहूया, समोर लिहूया. तर काय लिहितो, तर कॉस ऑफ रूट एक्स हे 1 आहे, लिहायची गरज नाही. तर कॉस ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूटमध्ये काय साईन ऑफ रूट एक्स भागिले, आता भागिले काय आहे, इथंच आहे बा, काय आहे रूटमध्ये साईन ऑफ रूट एक्स आहे. एवढं लिहायची झंझट नाही, एवढं जर ठेवलं तर तुम्ही उत्तर येऊन जाते पहा. हे झाले याची डेरिव्हेटिव्ह, खूप साधी आणि सोपी. तर लगेच 15वा पण घ्यायचं पहा. तर 15वा म्हणजे खूप सोपं आहे. तर काय, तर लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्सचा वर्ग. किती भारी दिले पहा, ई रेस टू एक्सचा परत वर्ग दिले पहा. काहीच नाही, याला परत एकच स्टेप करायची पहा. फंक्शन मानायचं आधी, काय लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्सचा वर्ग. हां, मग डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर मग डी वाय भागिले डी एक्स. तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्सचा वर्गाची डेरिव्हेटिव्ह काढायची. तर डी वाय भागिले डी एक्स. आता लॉग हा एफ ऑफ एक्स, लॉग एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे ते 1/f ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे इथं कोण, आता हा पुरा एफ ऑफ एक्स झाला, लॉगचा फंक्शन पुरा एफ ऑफ एक्स झाला. सेक ऑफ ई रेस टू एक्सचा वर्ग. ई रेस टू एक्सचा वर्ग म्हणजे ई रेस टू 2x लिहू शकतो आपण पहा. कारण का ई रेस टू एक्सचा वर्ग म्हणजे 2x, कारण का ई रेस टू एक्सचा वर्ग असं सुद्धा लिहू शकतो आपण. वरच्याचा गुणाकार म्हणजेच काय, आपण वरच्याचा गुणाकार म्हणजे ई रेस टू 2x असं सुद्धा लिहू शकतो आपण. त्या प्रकारे आपण ई रेस टू 2x इथे लिहिलेले आहोत पहा. तर आता काय करायचं, मग लॉग एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काढले, परत डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सची काढायची. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण, सेक ऑफ ई रेस टू एक्सचा वर्ग. हा याचा टॉपिक झाला. तर डी वाय भागिले डी एक्स. आता इथं पहा, इथे ॲज इट इज ठेवूया आपण, सेक ऑफ ई रेस टू 2x राईट इंटू. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय ते, सेक एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह सेक एफ ऑफ एक्स टॅन एफ ऑफ एक्स. तर सेक एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह सेक एफ ऑफ एक्स टॅन एफ ऑफ एक्स येते. त्यामुळे एफ ऑफ एक्स सेक एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण, ई रेस टू 2x. ई रेस टू एक्सच्या वर्गालाच ई रेस टू 2x आपण लिहू शकतोय. ई रेस टू 2x इंटू टॅन ऑफ ई रेस टू 2x. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स सेक एफ ऑफ एक्स राईट. एफ ऑफ एक्स म्हणजे ई रेस टू एक्सच्या वर्गाला लिहायचं, म्हणजे ई रेस टू 2xची परत आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला ई रेस टू 2xची परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे राईट. तर मग डी वाय भागिले डी एक्स. तर काय करायचं पहा, याला हे वरचं आहे, याला गुणाकार असल्यामुळे एकच्या आपण याला वर लिहूया. तर सेक ऑफ ई रेस टू 2x इंटू टॅन ऑफ ई रेस टू 2x भागिले हे सेक ऑफ ई रेस टू 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 2xचे डेरिव्हेटिव्ह काय ते, आता ई रेस टू एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय ते ई रेस टू एफ ऑफ एक्स. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स याच्यासाठी कोण आहे, 2x आहे. हे असंच लिहायचं पहा. तर आता इथं काय करते पहा, ई सेक ऑफ ई रेस टू 2x सेक ऑफ ई रेस टू 2x हे दोन कॅन्सल होऊन जातात कारण का सेम आहेत. त्यामुळं आपण डी वाय भागिले डी एक्स काय लिहू शकतोय, टॅन ऑफ ई रेस टू 2x इंटू ई रेस टू 2xला ई रेस टू 2x. आता ए ॲज इट इज राहील पहा. 2xचे डेरिव्हेटिव्ह काय येते 2 येते, त्यामुळं 2 ई रेस टू 2x लिहू शकतो आपण, काहीच प्रॉब्लेम नाही पहा लिहायचं आपण. तर डी वाय भागिले डी एक्स. तर 2 ई रेस टू 2x इंटू टॅन ऑफ ई रेस टू 2x. ही झाली पहा याची डेरिव्हेटिव्ह, साधी सोपी आणि सिंपल. तर हे गणित 16वं खूप आपल्याला दिसा हार्ड वाटतोय पहा, कारण का लॉग ऑफ ई रेस टू एक्सचा वर्ग आहे, म्हणजे लॉगचा बेस जे ई असेल त्याचा वर्ग परत लॉग एक्स आहे. तर याला काहीच नाही पहा, सिंपल आपण ध्यान ठेवायचं. काही रूल असतात पहा. तर काही रूल असते लॉगचा, जे काही लॉग टू द बेस जर ई असेल, म्हणजे तुम्हाला मी रूल सांगतो, जर लॉग टू द बेस ई असेल, परत इथं जर एफ ऑफ एक्स जर असेल, तर आपण काय असं लिहायचं पहा, तर लॉग एफ ऑफ एक्स लिहायचं. काय लिहायचं, लॉग
एफ ऑफ एक्स लिहायचं आणि परत जे काही बेस असेल तर लॉग ई लिहायचं, असा याचा रूल आहे. तर अशाच प्रकारे याला पण करायचं पहा. तर लॉग हा एफ ऑफ एक्स आहे, तर याचा रूल इथं लागू पडतोय. मग याचा रूल लागू पडतो म्हणजे काय, लॉग ऑफ ई स्क्वेअर भागिले लॉग एक्स, म्हणजे याच्या इक्वल टूमध्ये आपण काय लिहू शकतो, आपण बरोबरमध्ये याच्या इक्वल टूमध्ये. तर लॉग आता हे याचा बेसचा वर्ग आहे पहा, हा बेसला आपण असं ठेवूया. असं तर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच लॉग एक्स भागिले लॉग ऑफ ई स्क्वेअर असं लिहिता येते आपल्याला, राईट. लॉग ऑफ ई स्क्वेअर लिहिता येते. तर यालाच आपण आता पहा लॉग एक्स. मग याला कसं लिहिता येते पहा, खालच्याला लॉग एचा पॉवर बी असेल तर बी लॉग ए लिहिता येते. तर लॉग जर एचा पॉवर जर बी असेल तर बी लॉग एचा पॉवर जर बी असेल तर काय लिहिता येते पहा, आपल्याला बी लॉग ए लिहिता येते. अशाच प्रकारे पहा, लॉग एचा पॉवर इथं काय आहे बी आहे, तर बी लॉग ए म्हणजे 2 लॉग ई लिहिता येते. परत आणखी एक रूल म्हणजे काय आहे पहा, तर लॉग टू द बेस काय नाही ई म्हणजेच याची किंमत काय येते 1 येते पहा, हे एक ध्यान ठेवायचं. इथं लॉग टू द बेस ई आहे, परत त्याची किंमत 1 होते. त्यामुळं लॉग एक्स भागिले 2 लिहू शकतो पहा, कारण का याची किंमत 1 झाली. 1 गुणिले 2. याला आता पहा, मग फंक्शन म्हणायचं डायरेक्ट आपण पहा, काहीच नाही, y इज इक्वल टू 1/2 लॉग एक्स. ह्या झाला याचा फंक्शन. सिम्पल आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. तर dy भागिले dx. तर डेरिव्हेटिव्ह कशी काढायची आपण, कशाची, 1/2 लॉग एक्सची आपण डेरिव्ह काढायची. डेरिव्ह नाही बरं, तर डेरिव्हेटिव्ह. तर 1/2 ला आपण इकडे घेऊया. तर लॉग एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह येते 1 लॉग हा एफ ऑफ एक्स 1 लॉग एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह 1 एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे इथं कोण, लॉग एक्स. परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, एफ ऑफ एक्सची, म्हणजेच लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची. लॉग एफ ऑफ एक्सला 1 लॉग एफ ऑफ एक्स, परत डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स म्हणजे लॉग एक्सची, राईट. तर dy भागिले dx 1/2 लॉग एक्स, राईट, इंटू लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते 1/x. परत डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स म्हणजेच एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते 1 येते, लिहायची गरज नाही. तर dy भागिले dx, एक्सला आपण समोर आणूया 1/2x इंटू लॉग एक्स. ही झाली याची साधी सोपी आणि सिंपल डेरिव्हेटिव्ह. सर 17 आहेत, 17 पहा. या क्वेश्चनमध्ये आपल्याला 18 दिले आहेत, परंतु आपण 17 पाहत आहोत आपण. तर पूर्ण हे लॉगमध्ये दिले आहेत पहा. तर लॉग परत लॉग, किस्मत की चाबी हे देखो आहे. लॉग ऑफ लॉग प्लस परत लॉग परत त्या लॉगचा होल स्क्वेअर आहे पहा. म्हणजे हे वर्ग कोणाचा आहे, या पूर्ण फंक्शनचा वर्ग आहे. 3 लॉग आहेत पहा. तर याचं काय करायचं मग, सोपंच आहे याचं पण. आता आपण एक्सचा पॉवर एन वापरून असं करू शकतो आपण इथं. आता पहा, कारण का हे एचा पॉवर बी थोडंच आहे, तर या पुऱ्याचाच पॉवर काय आहे 2 आहे. तर फंक्शन म्हणायचं y इज इक्वल टू काय, लॉग एक्स याचा वर्ग आहे. तर सिंपल करायचं आपण, काहीच नाही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर dy भागिले dx. तर आपण काय करायचं, आपण त्याची डेरिव्हेटिव्हच काढायची. एक्स नाही परा, लॉग एक्स याचा वर्ग आहे. तर आपल्याला माहीत आहे हे यासाठी आपण याला एफ ऑफ एक्स म्हणूया. एफ ऑफ एक्सचा पॉवर जर एन असेल तर एन एफ ऑफ एक्स इंटू n-1 हे आपल्याला माहीतच आहे. तर dy भागिले dx, एफ ऑफ एक्सचा पॉवर एन आहे, तर एनला आपण समोर आणूया. समोर जर आणलं तर काय ते पहा इथं, मग लॉग एक्स परत डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचा पॉवर एन इथं आणलं n-1 म्हणजे 1, काय लिहायची गरज नाही. परत डेरिव्हेटिव्ह हे एफ ऑफ एक्स मांडूया ना, याची डेरिव्हेटिव्ह काढायचे आपण. काय येते मग डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सची परत डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला. तर dy भागिले dx 2 लॉग एक्स. परत आता डेरिव्हेटिव्ह याची काढायची आहे. तर हा लॉग झाला,
याच्यासाठी हा पूर्ण काय झाला एफ ऑफ एक्स झाला लॉग एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 एफ ऑफ एक्स 1 एफ ऑफ एक्स म्हणजेच लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह कशाची एफ ऑफ एक्स इज याच्यासाठी 1 एफ ऑफ एक्स परत डेरिव्हेटिव्ह याची एफ ऑफ एक्स म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काढायची याची डेरिव्हेटिव्ह म्हणजेच कोण आहे तर लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची पहा तर खूप सोप्पं असते पहा मग dy भागिले dx तर मग आता काय करायचं सोपं सांगतो तुम्हाला मी एक सोपी आयडिया खूप सोपं जवळ आलो आहे आपण याच्या तर dy भागिले dx तर आता लॉग ऑफ असं जर असेल तर आपण हे सिम्पल आपण हे जर आहे ना हे वरचं याला आपण लॉग एक्स ह्याला ॲज इट इज लिहायचं पहा हे टू लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज लिहिलो आहे तर हे भागाकारात असल्यामुळे आपण याला इथंच भागाकारात लिहून घेऊ शकतोय तर काय आहे लॉग एक्स इंटू राईट याची डेरिव्हेटिव्ह आता हा लॉग झाला लॉगसाठी हा एफ ऑफ एक्स झाला तर लॉग एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते 1/f ऑफ एक्स परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्सची म्हणजेच लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह अशा प्रकारे काढायचं राहते पहा मग आता सिम्पली वाढत जातोय तर dy भागिले dx आता सिम्पल आपण इतक्यातच उत्तर लिहून टाकूया पहा नंतर पुढच्या पानावर जायची गरज नाही कारण का डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय ते 1/x तर 1/x काय करूया आपण इथंच लिहूया खाली लिहूया मग 1/x जर याच्या जर खाली आलं तर काय येईल मग 2 लॉग ऑफ लॉग एक्स भागिले याचं एक्स आहे राईट 1/x आहे 1/x परत म्हणजे 1/x म्हणजेच काय एक्स लॉग एक्स राईट 1/x म्हणजेच एक्स लॉग एक्स मग इथं आपण एक्स लॉग एक्स इथं लिहून घेऊया परत इंटू इथलं लॉग एक्स लिहून घेऊया ही झाली पाह्याची साधी सोपी आणि सिंपल डेरिव्हेटिव्ह पहा चांगलं पाहायचं पहा प्रॅक्टिस फुल करायची प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट तर लगेच म्हणजे 18 क्वेश्चन पण पाहायचं पहा हे तर खूप सोपं आहे तर काय वाय इज इक्वल टू फंक्शन मांडलो आहे तर आपली हे तर स्टेप माहितीच आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मग dy भागिले dx तर d भागिले dx काय करायचं आपण साइन स्क्वेअर एक्सचा वर्ग मायनस कॉस स्क्वेअर एक्सचा वर्ग तर साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स काय होते आपल्याला माहीत आहे काय होते तर साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 होते मात्र साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्सचं फॉर्म्युला माहीत नाही आपल्याला तर मग आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायच्या मार्गाला लागायचं तर dy भागिले dx सर्वप्रथम याची डेरिव्हेटिव्ह काढायची d भागिले dx कशाची साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस परत डेरिव्हेटिव्ह याची काढायची कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर कशी काढायची तर dy भागिले dx साइन स्क्वेअर एफ ऑफ एक्स आता याला असं लिहू शकतो काय पहा d भागिले dx तर साइन ऑफ एक्सच्या वर्ग परत या साइनचा वर्ग या पुऱ्या साइनचा वर्ग म्हणजे साइन स्क्वेअर एक्स पहा आपण आला असं सुद्धा लिहू शकतो मायनस d भागिले dx याला पण असं लिहू शकतो कॉस ऑफ एक्सच्या वर्गाचा परत वर्ग याला पण असं लिहू शकतो तर मग dy भागिले dx तर पहा एफ ऑफ एक्सचा पॉवर n आहे तर n कुठे येतो खाली येतोय 2 साइन ऑफ एक्सचा वर्ग परत डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची 2 म्हणजे n खाली आला एफ ऑफ एक्स ॲज इट इज एफ ऑफ एक्सचा पॉवर n - 1 म्हणजे 2 मधून 1 गेलं 1 म्हणजे लिहायची गरज नाही परत डेरिव्हेटिव्ह हा एफ ऑफ एक्सची कशाची काढायची मग साइन ऑफ एक्स स्क्वेअरची काढायची एक्स स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर एक्स याच्यात खूप मोठा फरक आहे पहा ते ध्यान ठेवायचं इथं पण तसंच 2 कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आता इथं कशाची मग कॉस एक्सच्या वर्गाची डेरिव्हेटिव्ह काढायची नाहीतर कॉस स्क्वेअरची काढून बसाल चेक हँड लागून जाईल तर मग 2 साइन ऑफ एक्स स्क्वेअर आता पहा डेरिव्हेटिव्ह आता साइन एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह साइन एफ ऑफ एक्स आहे पहा साइन नाही तर साइन एक्सचा पॉवर जर तुम्ही फंक्शन n मानशाल तर साइन एफ ऑफची डेरिव्हेटिव्ह काय ते कॉस एफ ऑफ एक्स परत डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण एक्सच्या वर्गाची असंच काढायचं पहा याला चेन रूल म्हणतात खूपच लांबच जाऊ शकतो कॉस एफ ऑफची डेरिव्हेटिव्ह काय येते मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच कोण एक्सच्या वर्गाची
तर dy भागिले dx 2 sin x वर्ग cos x वर्ग, राईट. एक्सच्या वर्ग डेरिव्हेटिव्ह काय ते 2x येते, संपलं. परत एक्सचे डेरिव्हेटिव्ह 1 येते, लिहायची गरज नाही. मायनस 2 cos x वर्ग, आता हे मायनस हा मायनस 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 प्लस होते गुणाकारामध्ये, 2 cos x वर्ग sin x वर्ग, परत 2x होते, त्याला आपण dy भागिले dx. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे पहा, 2 sin x cos x, परंतु इथं सायन्स, आता पहा हा साइन x आहे. तो एवढं जर उत्तर लिहिलं तर तुमचं खूप करेक्ट उत्तर आहे, ॲब्सोल्यूट उत्तर आहे. परंतु तुम्हाला वाढायचं असेल, चांगलं लिहायचं असेल तर मी सांगतो तुम्हाला एक फॉर्म्युला. तर sin 2x चा फॉर्म्युला आहे की 2 sin x cos x. x म्हणजे काही राहू शकतो पहा, f ऑफ x. sin f ऑफ xचाच फॉर्म्युला आहे की 2 sin x, sin f ऑफ x नाही पहा, sin 2f ऑफ x आहे. sin 2f ऑफ x चा फॉर्म्युला काय आहे, 2 sin x cos x. म्हणजे इथं जर 2x असेल तर इथे x असेल, 2 इथं काय बी समथिंग राहू. आता 2 log x असेल तर काय येते मग, एक 2 log x. इथं जर 2 sin 2 log x असेल तर 2 sin, इथं फक्त log x येईल. अशा प्रकारे राहते पहा. तर 2 sin x cos x हा झाला, तर ह्या काय झाला तर याचा 2 sin 2x फॉर्म्युला झाला. 2x म्हणजे sin 2f ऑफ x फॉर्म्युला हा झाला. परत इथं किती आहे पहा, इथं हे जर याच्या हे एवढाच झाला फॉर्म्युला, आणि हे 2x आहे, 2xला 2x, राईट. प्लस इथं पण 2 sin f ऑफ x cos f ऑफ x सेम ॲज इट तसंच आहे. तर मग आता इथं 2 नाही येणार पहा, ह्याचाच फॉर्म्युला काय झाला, हा झाला sin 2xचा फॉर्म्युला झाल्यासारखा झाला. मायनस आता याचाच फॉर्म्युला पहा, 2 sin f ऑफ x cos f ऑफ x, म्हणजे याचा अँगल अर्धा आहे, म्हणजे तिथं 2 पट होणार. कशाचा मग, sin ऑफ 2xचा वर्ग इंटू 2x. इथं 2xला 2x आपण परत समजून घ्या पहा. साईनचा अँगल जर 2x जर असेल तर त्याचं जे डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्याचा जर फॉर्म्युला असेल तर इथं f ऑफ x पहा, x म्हणजे काही राहू शकतो. इथं जर दुप्पट असेल हे जर अँगल, तर इथं अर्धा होईल पहा, निम्मा होईल त्याचा, म्हणजे 2 sin x cos x. इथं जर 3 असले, साइन किती 3x जर असले तर 2 sin 3x भागिले 2 cos 3x भागिले 2 असं आलं असतं पहा. तर हा f ऑफ x आहे, परंतु इथे x न देता इथे x चा वर्ग आहे, त्यामुळे आपल्याला कन्फ्यूज होईल. तर sin 2xचाच वर्ग लिहायचं इंटू 2x, म्हणजे इथला आहे प्लस 2 sin 2xचाच वर्ग लिहायचं इंटू 2x आहे. तर dy भागिले dx, त्याला आपण कसं लिहू शकतो पहा, 2x sin 2xचा वर्ग प्लस 2x sin 2xचा वर्ग. एवढं उत्तर लिहिल्यानंतर तुमचं डायरेक्ट ॲब्सोल्यूट करत येऊ शकतो इथूनच पहा. परंतु हे लिहायचं झालं तर तुम्हाला ज्ञान वाढायचं झालं तरी लिहा पहा, खूप नंतर खूप कामाला येणार आहे. आता पहा 2x sin 2xचा वर्ग 2x sin 2xचा वर्ग, म्हणजेच किती, हा एक झाला, हा एक झाला, म्हणजेच 2 sin 2xचा वर्ग काय झाला 2 sin, किंवा याला आपण 2x जर कॉमन जर काढलो याच्यामधून काय येईल, sin 2xचा वर्ग प्लस sin 2xचा वर्ग अशा प्रकारे येईल. तर dy भागिले dx, 2xला 2x, 2 sin 2xचा वर्ग 2 sin 2xचा, म्हणजे 2 बार येतात 2. आता 1 प्लस 1 म्हणजे 2 sin 2xचा वर्ग अशा प्रकारे झाला. तर dy भागिले dx, 2x इंटू 2 म्हणजे बेदोनी 4x साइन ऑफ 2xचा वर्ग हा झाली याची सोपी साधी आणि सिंपल डेरिव्हेटिव्ह. तर अशा प्रकारे आपण इथं थांबूया, भेटूया नंतर लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद फॉर वॉचिंग व्हिडिओज.